ज्यामध्ये तुमचे स्वागत आहे. जावा शिकताना सुरुवातीलाच 3 शब्द आपल्याला खूप कन्फ्यूज करतात. म्हणजेच पहिला म्हणजे JDK, नंतर JRE आणि नंतर JVM. हे नक्की काय आहे? याचा एकमेकांशी काय संबंध आहे? आणि प्रोग्रामर म्हणून आपल्याला यातले नक्की काय लागेल? हे आज आपण एका अतिशय सोप्या उदाहरणावरून रिअल लाईफ एक्झाम्पल समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तांत्रिक गोष्टीकडे जाण्याअगोदरनं एक सोप्या उदाहरणासह समजून घेऊया. तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे, म्हणजे आपलं उदाहरण आहे. क्रिकेट खेळायचं आहे, तर क्रिकेट खेळताना आपल्याला क्रिकेट किट लागते. क्रिकेट किट. क्रिकेट किट म्हणजे काय आपला? JDK. जर तुम्हाला बॅटिंग करायची असेल, तर तुम्हाला पूर्ण क्रिकेट किट लागेल. तुम्हाला लागेल बॅट लागेल, बॉल लागेल, पॅड लागेल, ग्लोव्स लागेल. हे झालं तुमचं JDK. आता JDK म्हणजे काय? JDKचा लॉंग फॉर्म काय? JDKचा लॉंग फॉर्म म्हणजे जावा डेव्हलपमेंट किट. म्हणजे आपली ही क्रिकेट किट काय झाली? डेव्हलपमेंट किट झाली. डेव्हलपमेंट किट ही आपली झाली डेव्हलपमेंट किट. तो पहिला पॉईंट. त्याच्यानंतर आपल्याला ग्राउंड लागेल, पिच लागेल. आपलं ग्राउंड म्हणजे काय झालं? JRE. आता तुमच्याकडे किट आहे, पण खेळण्यासाठी तुम्हाला मैदान म्हणजेच इन्व्हायरमेंट लागेल. त्याशिवाय मॅच होऊ शकत नाही. हे झालं JRE. आता JRE म्हणजे काय? रन टाइम इन्व्हायरमेंट. तर सेकंड पॉईंट काय आपला? आपल्याला ग्राउंड लागेल. ग्राउंड. आपलं ग्राउंड म्हणजे काय? JRE. JRE म्हणजे काय? रन टाइम एन्व्हायरमेंट. रन टाइम एन्व्हायरमेंट. आपल्याला ग्राउंड लागेल. ग्राउंड म्हणजे इन्व्हायरमेंट म्हणजे JRE. आपल्याकडे किट असली पण आपल्याला त्याच्यासाठी काय लागेल? ग्राउंड तर लागेल ना. तशी कसं काय मॅच खेळणार? आणि JDK म्हणजे काय? आपल्याला बॅटिंग करायला किट लागते, बॅट लागतो, बॉल लागतो, ग्लोव्स लागते. ते म्हणजे JDK. ह्यो झाला पहिला JDK. त्याच्यानंतर JRE. त्याच्यानंतर प्लेयर्स तर लागतील ना. तसं आपण मॅच कसं काय खेळू? मॅच खेळताच येणार नाही आपल्याला. तर त्यानंतर येतो तिसरा पॉईंट म्हणजे प्लेयर. प्लेयर्स. प्लेयर्स म्हणजे आपले JVM. JVM. जावा व्हर्च्युअल मशीन. आता JVM. आता किट आहे, मैदान आहे, पण खेळाडूच नसेल तर काहीच उपयोग नाही. जो प्रत्यक्ष खेळतो तो आहे JVM म्हणजे जावा व्हर्च्युअल मशीन. म्हणजे जावामध्ये आपल्याला टास्क करायचा असल्यावर आपल्याला मशीन तर लागेल ना. मग ती म्हणजे जावा व्हर्च्युअल मशीन. व्हर्च्युअल मशीन. फॉन्ट थोडा डार्क आहे, पण असू द्या. हे झालं आपलं सोप्या भाषेत काय असतं JVM, JRE, JDK. आता आपण चालूया जावाच्या भाषेमध्ये. आता JVM म्हणजे काय? जावा व्हर्च्युअल मशीन. JVM म्हणजे काय? JVM म्हणजे JVMचा लॉंग फॉर्म जावा व्हर्च्युअल मशीन. JVM म्हणजे जावा व्हर्च्युअल मशीन. सगळ्यात आतला भाग म्हणजे JVM. JVM हा सगळ्यात, आता ते पुढे जाऊ तुम्हाला थोडं सांगतो काय असतं ते. JVM म्हणजे सगळ्यात आतला भाग म्हणजे JVM, जावा व्हर्च्युअल मशीन. हे जावाचं हृदय किंवा इंजिन आहे. आता हे काम कसं करतं? आपण जो कोड लिहितो तो कम्प्युटरला समजत नाही. आता आपण लिहितो जावा.जावामध्ये कोड, तर पण तो समजत नाही कम्प्युटरला. JVM त्या कोडला बाईट कोड मशीनला समजेल अशा भाषेत रूपांतरित करतो आणि रन करतो. याच्यात टीप म्हणजे JVM स्वतः अस्तित्वात नसतो.
तो म्हणजे व्हर्च्युअल असतो. तो फक्त व्हर्च्युअल असतो, पण त्याचं स्वतःचं अस्तित्व नसतं. व्हर्च्युअल आता ते समजतच आपल्याला, आपण प्रोग्रामिंगचे मुलं. तो फक्त कोड रन करण्यासाठी मदत करतो. आता हे झालं जीव्हीएम. त्यानंतर येतो जीआरए. आता हे आपण फक्त बघतोय. आपण याच्यात थोडं पुढं व्हिडिओ पुढे गेला का आपण ते डायग्रामच्या थ्रू समजून घेणार आहोत काय. तुम्ही फक्त लक्ष द्या. जेआरई. आता जेआरई म्हणजे काय? तर जेआरई जेआरई म्हणजे एक मिनिट. जेआरई 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 म्हणजे काय? जेआरई म्हणजे जावा रनटाइम इन्व्हायरमेंट. जावा रनटाइम इन्व्हायरमेंट म्हणजे जेआरई. वरचं किट. आता किट हे क्रिकेट किट म्हणजे आपल्याला ते कळलंच आहे. ग्राउंड म्हणजे जेआरई, प्लेयर्स म्हणजे जीव्हीएम. हे पुसतो थोडं, इरेज करतो. तर जेआरई म्हणजे काय? जी दुसरा दुसरा भाग आहे जेआरई, जावा रनटाइम एन्व्हायरमेंट. याचा फॉर्म्युला असा आहे, जेआरई इक्वल टू जीव्हीएम प्लस लायब्ररी क्लासेस. आता आपण जेव्हीएम मध्ये काय केलं, ते बाईट कोड मध्ये कन्वर्ट केलं, ते झालं जीव्हीएम मध्ये. आता जेआरई मध्ये आपल्याला प्री डिफाईन लायब्ररीज असतात. एकदा एक कोड काम आणि कोणासाठी ते बघून घेऊ. कोड रन करण्यासाठी जे वातावरण एन्व्हायरमेंट्स सपोर्टिंग फाईल्स लागतात त्या जेआरई पुरवतो. आता कोणासाठी? जर तुम्ही फक्त युजर असाल, म्हणजे तुम्हाला फक्त गेम खेळायची किंवा ॲप्स वापरायचे, कोडिंग करायची नाही, तर तुमचा लॅपटॉपमध्ये फक्त जेआरई असला तरी चालेल. पण आपल्याला डेव्हलपमेंट करायची, त्याच्यामुळे आपल्याला जेडीके लागेल. आता जेआरई जेआरई काय बोलत होतो तुम्ही? हे झालं. आता आपण जेआरई कुठे असतो? आपण इक्लिप्स खोलल्यानंतर तिथे डॉट क्लास फाईल येतात. त्या प्री डिफाईन फाईल असत्या. त्या म्हणजे जेआरई आपल्याला प्रोव्हाइड करत असतं. त्याच आपण तिथं नाव पण येतं जेआरई. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रोग्राम करू ना, तेव्हा तुम्हाला मी दाखवेल. तिथं जेआरई मध्ये डॉट क्लास फाईल नावाच्या फाईल असतात. त्या भरपूर असतात. त्याच्यामुळं आपल्याला प्रोग्राम करण्यासाठी ना सोपं जातं. त्यानंतर येतो जेडीके, जावा डेव्हलपमेंट किट. जेडीके, जावा डेव्हलपमेंट किट. आणि हा तिसरा सर्वात मोठा भाग म्हणजे जेडीके, जावा डेव्हलपमेंट किट. त्याचा फॉर्म्युला असा आहे, जेडीके इक्वल टू जेआरई प्लस डेव्हलपमेंट टूल्स. म्हणजे जेडीके मध्ये कोण येतं? जेआरई येतो. जेआरई मध्ये कोण येतं? जीव्हीएम येतो. म्हणजे असं सर्कल करून ते एकमेकात येते. आणि सगळ्यात वरचा टॉपचा भाग म्हणजे जेडीके. चा फॉर्म्युला असा ते बघितलं आपण, जेडीके इक्वल टू जीआरई प्लस डेव्हलपमेंट टूल्स. डेव्हलपमेंट टूल्स यामध्ये कंपायलर असतो, म्हणजे डॉट्स डिबगर. अशा गोष्टी असतात ज्या कोड लिहिण्यासाठी लागतात. कोणासाठी? आपल्यासारख्या डेव्हलपरसाठी. कारण आपण कोड फक्त रन नाही करत, तर आपण तो लिहितो आणि कंपाईल करतो, म्हणून आपल्याला जेडीके इन्स्टॉल करावा लागतो. आता आपण जाऊया डीपमध्ये, थोडं डीपमध्ये जाऊया. आता आपल्याला फक्त सगळ्यात पहिले बघायचं आहे जीडीके. जेडीके नाही, जीव्हीएम. तर जीव्हीएम आपण बघण्यासाठी हे रेस करतो. आता जीव्हीएम आपण सगळ्यात पहिले काय लिहितो? आपल्याला आपण प्रोग्राममध्ये मग आपण जावा जावाची फाईल लिहितो. म्हणजे फाईलचं नाव सपोज जीव्हीएम व्हर्च्युअल डॉट जावा. ही झाली जावाची फाईल. हा म्हणजे सोर्स कोड. हा काय? सोर्स कोड. सोर्स कोड
हे झाला सोर्स कोड. आणि तो सोर्स कोड आपल्याला कंपाईल करायचा असतो. कंपाईल हे काम कोणाकडे असतं? GDK कडे असतं. आपल्याला कंपाईल करायचा असतो. तो आपण कंपाईल करतो. तर याची पुढची स्टेप म्हणजे कंपायलेशन. कंपायलेशन मध्ये काय होतं? ती डेमो डॉट क्लासची फाईल ना कंपायलेशन मध्ये काय होतं? डेमो क्लास फाईल तयार होते. म्हणजे कंपाईल काय? कंपायलर विल रीड होल सोर्स कोड. म्हणजे कंपायलर एका टायमाला तो पूर्ण कोड रीड करतो. तो compiler will check the source code if it is correct, then it will convert into bytecode. तो करेक्ट असला तर कंपायलर तो सोर्स कोड बाईट कोड मध्ये घालतो. म्हणजे आता व्हर्च्युअल डॉट जावा याचं नाव काय होईल? व्हर्च्युअल डॉट क्लास. मग इथे काय येईल? अरे कुठून आला? येईन कंपाईल केल्यानंतर व्हर्च्युअल व्हर्च्युअल डॉट क्लास ही फाईल तयार होईल. या फाईलमध्ये काय असेल? बाईट कोड असेल. बाईट कोड या फाईलमध्ये बाईट कोड असेल. तर कंपायलर कंपाईल करतो. इथे कंपाईल लिहू. कंपाईल केल्यानंतर डॉट क्लास फाईल तयार होते. हे असतं GDK मध्ये. कंपाईल करतं. आता त्याच्यानंतर पुढं डॉट क्लास फाईल तर बनली. आता आपल्याला जायचं GVM मध्ये. आपण GVM बघतोय. आता GVM बघतोय तर GVM मध्ये सगळ्यात पहिला टॉपिक म्हणजे सगळ्यात पहिला मेन असतो तो क्लास लोडर. तर क्लास लोडर काय करतो? क्लास लोडर हा रिस्पॉन्सिबल असतो टू लोड. इट विल रिस्पॉन्सिबल टू लोड द बाईट कोड विच इज प्रेझेंट इन डॉट क्लास फाईल. हा बाईट कोड लोड करतो. तो प्रेझेंट असतो डॉट डॉट क्लास फाईल म्हणजे मागच्या ह्याच्यात प्रेझेंट असतो तो लोड करतो. आता याला काय नाव देऊ आपण? JVM जावा व्हर्च्युअल मशीन. इथं आला JVM. या JVM मध्ये काय असतं? तर सगळ्यात पहिले असतो क्लास लोडर. क्लास लोडर. तर क्लास लोडर काय करतो? क्लास लोडर काय करतो? तो ती बाईट कोडमध्ये ती फाईल प्रेझेंट असते डॉट क्लास फाईल ती लोड करतो. तो रिस्पॉन्सिबल असतो. तो लोड करतो. इट इज रिस्पॉन्सिबल टू लोड द डॉट क्लास फाईल. हे क्लास लोडर करतो. त्याच्यानंतर येतो त्याच्यानंतर येतो बाईट कोड व्हेरिफिकेशन. आता हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. म्हणजे कसं आपण ते फीचर्स बघितले जावाचे सिक्युरिटीमध्ये. तर हे बघितलं होतं आपण बाईट कोड व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशन बाईट कोड व्हेरिफिकेशन. त्याच्यामध्ये आता बाईट कोड व्हेरिफिकेशन म्हणजे काय करतो? इट विल चेक मेक जावा सोर्स. तो जावाचा जावा तो चेक करतो सिक्युअर आहे की नाही. बाईट कोड व्हेरीफाय करतो. बाईट कोड व्हेरिफायर काय करतो? जावा सिक्युअर करतो. आपण लिहिलेला कोड तो डॉट क्लास फाईल तो सिक्युअर करतो. तो काय करतो? बाईट कोड व्हेरीफाय करतो. म्हणूनच त्याला बाईट कोड व्हेरिफिकेशन म्हणतात. आणि तिसरा पॉईंट म्हणजे मेमरी. आता मेमरी कसं मेमरी? तर तिसरा पॉईंट म्हणजे मेमरी. मेमरी
मेमरी. आता मेमरी काय करते? मेमरीमध्ये काय होतं? तर मेमरी आपल्याला प्रोव्हाईड करते मेमरी टू आवर प्रोग्राम फॉर एक्झिक्युशन. आपला प्रोग्राम रन होण्यासाठी आपल्याला मेमरी प्रोव्हाईड करते. म्हणून आपण ती JVMमध्ये येते. ती JVMमध्ये आपल्याला मेमरी प्रोव्हाईड करते आपल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन होण्यासाठी. आणि लास्ट पण सगळ्यात मेन म्हणजे याच्यात असतो इंटरप्रिटर. इंटरप्रिटर आणि याच्यात एक्झिक्युशन पण होतं. आता इंटरप्रिटर काय करतो? इंटरप्रिटर रीड करतो बाईट कोड लाईन बाय लाईन आणि तो कन्वर्ट करतो मशीन कोडमध्ये. आता मशीन कोड तर आपल्याला समजत नाही, पण ते सिस्टमला समजतो. मग तो मशीन कोडमध्ये कन्वर्ट करतो. आता कंपायलर काय करत होता? कंपायलर होल सोर्स कोड ॲट अ टाइम कन्वर्ट करत होता बाईट कोडमध्ये. काय करत होता? कंपायलर तो सगळा सोर्स कोड रीड करून सोर्स कोड ॲट अ टाइममध्ये कन्वर्ट करत होता बाईट कोडमध्ये. आणि इंटरप्रिटर काय करतो? रीड द बाईट कोड लाईन बाय लाईन, म्हणजे तो लाईन बाय लाईन चेक करतो आणि कन्वर्ट करतो मशीन कोडमध्ये. हे इंटरप्रिटरचं काम. आणि ह्योच मेन टॉपिक आहे, म्हणजे हे सगळेच मेन आहे JVMमध्ये. JVMमध्ये सगळ्यात पहिलं आपण बघितलं क्लास लोडर, त्याच्यानंतर बाईट कोड व्हेरिफिकेशन, मेमरी, इंटरप्रिटर. आता इंटरप्रिटर रीड द बाईट कोड line by line and convert into machine code. हे करतो इंटरप्रेटर. ते झालं. आता त्याच्यानंतरचं पुढचं म्हणजे JRE, जावा रनटाइम एन्व्हायरमेंट. आता JRE कसं बघायचं? हे बघा, झूम खाली लई JRE बघायचं. JRE मध्ये आपण ना सिम्पल एक ना फॉन्टला वेगळं आहे. JRE बघायचं. तर JRE मध्ये आपण एक सिम्पल आपल्याला हॅलो प्रिंट करायचंय किंवा माझं नाव प्रिंट करायचंय, तुमचं नाव प्रिंट करायचं. आपण लिहितो सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. त्यामध्ये देतो आपण नाव. काय अजून एक राम. राम नाव दिलं. आता या राम नावामध्ये म्हणजे आपण एक सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन लिहिलं. सिस्टम काय आहे? सिस्टम एक क्लास आहे. तो जावाने आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे तो प्री डिफाईन क्लास आहे. म्हणजे आपल्याला तो कंपाईल करावा लागत नाही. म्हणजे तो डॉट क्लास आहे. म्हणजे सिस्टम डॉट क्लास तो आपल्याला जावाने प्री डिफाईन केलेला आहे, म्हणजे पहिल्यापासून आहे. म्हणजे आपल्याला JRE काय करतं? प्रोव्हाइड करतं लायब्ररीज, क्लासेस अँड इंटरफेस रन करायला आपलं जावाचा प्रोग्राम ॲप्लिकेशन. हे म्हणजे JRE. JRE मध्ये येतो JVM. आता पुढचा टॉपिक. ह्यो क्लास प्रोव्हाइड कोण करतं? JRE करतो. JRE मध्ये कोण येतो? JVM येतो. आता त्याच्या पुढचं टॉपिक म्हणजे GDK. आता GDK जशी आपण बघितलंच आहे मगाशी GDK म्हणजे काय, तरी पण आता सांगतो तुम्हाला GDK. तर ह्यो येतो JDK, जावा डेव्हलपमेंट किट. आता GDK आपण एक डायग्राम काढूया. फॉन्ट लाईस झालं.
मी झूम केलंय ना त्याच्यामुळं. काय हा आहे जीव्हीएम. जेव्हीएम. जीव्हीएम म्हणजे जीव्हीएम मध्ये काय असतो? इंटरप्रेटर असतो. तो काय करतो? आपला तो बाईट कोड आहे तो काय करतो? लाईन बाय लाईन कन्व्हर्ट करतो मशीन कोडमध्ये. जीव्हीएम मध्ये असतो क्लास लोडर असतो. तो लोड करतो क्लास डॉट क्लास फाईल. बाईट कोड व्हेरिफिकेशन असतं त्याच्यात. तो बाईट कोड व्हेरीफाय करतो. जावा सिक्युअर करण्यासाठी मेमरी असते. तो प्रोव्हाइड करतो मेमरी रन करायला आपला जावाचा प्रोग्राम. आणि इंटरप्रिटर असतो. तो एक्झिक्यूट करतो आपला प्रोग्राम. इंटरप्रेटर. तर हे झालं जीव्हीएम. जेव्हीएम. हे काय उरायल? हे आजच्या दिवस. उद्यापासून आपण प्रोग्राम मध्ये जाणार आहोत. चला दिसतंय तसंही. त्याच्यानंतर येतो जीआरई. तर जीआरईच्या मध्ये असतो जीव्हीएम. जेआरई. जेआरई काय करतो? आपल्याला प्रीडिफाईन क्लासेस देतो. इंटरफेसेस देतो रन करायला आपलं जावाचं ॲप्लिकेशन. आता हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवील की जेआरई काय काय प्रोव्हाइड करतो, ते कुठं असतं, ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन. आपण एक लिस्टमध्ये गेलो का दाखवीन जेआरई. आता त्यानंतर येतो जेडीके. आता जेडीके सगळ्यांचा करता म्हणजे सगळ्यात मोठा येतो जेडीके. जेडीके मध्ये काय असतं? कंपायलर. कंपायलर. जीडीके मध्ये असतो कंपायलर. आणि जीव्हीएम मध्ये असतो इंटरप्रिटर. जीडीके मध्ये जीआरई असतो, जीव्हीएम असतो. आता जीडीके दोन मगाशी बघितल्याप्रमाणे जीडीके कोण यूज करायचं, कोण यूज करायचा? तर आपण प्रोग्रामर आहे, आपण काहीतरी डेव्हलप करतोय, म्हणून आपण जीडीके करायचं, इन्स्टॉल करायचं. क्लायंट म्हणजे कोण? म्हणजे युजर. त्यांना फक्त गेम्स खेळायचे आहे किंवा मोबाईल ॲप्स फक्त वापरायचे, त्याच्यात काय चेंज नाही करायचं किंवा काही डेव्हलपमेंट नाही करायचं. त्यांना फक्त बघायचं आहे. ते कोण? ते काय करणार? जीआरई. हे झालं आपलं जीडीके. जीडीके, जीव्हीएम, जेआरई, जीव्हीएम, जेआरई, जीडीके. जीव्हीएम म्हणजे काय? जेआरई म्हणजे काय? जीडीके म्हणजे काय? हे झालं आपलं. आता आपण या व्हिडिओमध्ये थांबूया, पण त्याच्या आधी मी थोडक्यात सारांश देतो. जीव्हीएम कोड रन करणारा इंजिन. जेआरई इक्वल टू जीव्हीएम प्लस लायब्ररी फाईल्स फक्त रन करण्यासाठी. जीडीके इक्वल टू जेआरई प्लस डेव्हलपमेंट टूल्स कोड लिहिण्यासाठी, रन करण्यासाठी. म्हणजे कसं झाली आपली फिगर आता? जीडीके, नंतर जेआरई, नंतर जीव्हीएम. चला मित्रांनो, मला खात्री आहे की आता जीडीके, जेआरई आणि जीव्हीएम मधला फरक तुम्हाला पूर्णपणे समजला असेल. इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न विचारला तर हे उदाहरण नक्की सांगा. हे उदाहरण म्हणजे कोणतं? आपलं क्रिकेटचं उदाहरण सांगा. किंवा असे फिगरमध्ये, म्हणजे फिगर नाही, म्हणजे असं सांगायचं की क्रिकेटचे उदाहरण किंवा जीव्हीएम सांगायचा, नंतर जेआरई सांगायचा, नंतर जीडीके सांगा. जीव्हीएम सगळ्यात मध्ये, नंतर जेआरई, नंतर जीडीके. मी जसं सांगितलं तसं सांगायचं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जावाच्या प्रोग्राममध्ये जाणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर समजून घ्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.